Hello my dear students, welcome to all in Shri Sharda Bhavan Education Society नांदेड. डिअर स्टुडंट्स, आज जो तुमचा एग्जाम झालेला आहे त्या एग्जामचं पेपर ॲनालिसिस आणि डिस्कशन आज आपण पाहणार आहोत. तर पहा, क्लास 11 सायन्स G3 केमिस्ट्री पेपर ॲनालिसिस अँड डिस्कशन. ओके विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 69 पहा. क्वेश्चन काय होता? व्हॉट विल बी द IUPAC नेम ऑफ द गिवन कंपाऊंड. विद्यार्थी मित्रांनो, IUPAC चे रूल्स मी तुम्हाला क्लासरूम मध्ये शिकवलेले आहेत. तो अपन क्या करते फर्स्ट सेलेक्ट द लॉन्गेस्ट चेन ऑफ कार्बन आइटम्स. तो सबसे पहले हम क्या करेंगे कि कार्बन आइटम्स जिस चेन में ज़्यादा कार्बन आइटम्स है वो चेन हमें सेलेक्ट करनी है. तो देखो यहाँ पर 1, ये सेकंड नंबर का कार्बन, ये थर्ड, 4, 5, 6, 7, 8 ये चेन हम सेलेक्ट करते हैं. अब यहाँ पर देखिए दोस्तों, कार्बन नंबर 3 पर ये मिथाइल ग्रुप है. ओके, कार्बन नंबर 4 पर ये मिथाइल ग्रुप है, कार्बन नंबर 6 पर ये मिथाइल ग्रुप है. तो ऐसे 3 मिथाइल ग्रुप है. कितने कौन कौन से पोजीशन पे देखिए, 3, 4 एंड 6 कितने मिथाइल ग्रुप है? 3. तो यहाँ पर इसका IUPAC नेम आ जाएगा 3, 4, 6 ट्राई मिथाइल ऑक्टेन. ओके ओके विद्यार्थी मित्रांनो, सो करेक्ट ऑप्शन ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे काय असणार आहे? ऑप्शन बी 3, 4, 6 ट्राय मिथाइल ऑक्टेन. सिंपल. बाकीचे ऑप्शन्स हे चुकीचे आहेत, कारण की या ठिकाणी 8 कार्बन असल्यामुळे ऑप्शन्स एलिमिनेट कशा प्रकारे होणार पहा. हेक्सेन हे तर नसणार आहे, हेप्टेन सुद्धा नाही, ऑप्शन बी आणि सी. परंतु या ठिकाणी नंबरिंग जी आहे सी मध्ये चुकीच्या प्रकारे दाखवण्यात आलेली आहे. सो करेक्ट ऑप्शन या क्वेश्चनचा असेल बी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता पहा. क्वेश्चन नंबर 70. अलिसायक्लिक कंपाऊंड्स आर. ओके, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाळांनो, अलिसायक्लिक कंपाऊंड जे असतात, ओके, अलिसायक्लिक कंपाऊंड्स हे ॲलिफॅटिक सायक्लिक असतात. ॲलिफॅटिक सायक्लिक असतात. ओके, सो करेक्ट आन्सर या क्वेश्चनचं काय येईल? ऑप्शन बी, सॉरी ऑप्शन डी जे आहे हे करेक्ट असणार आहे. अलिसायक्लिक कंपाऊंड्स आर also known as aliphatic cyclic compounds. Okay, so option D will be correct. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय होता पहा. क्वेश्चन नंबर 71. Freon 114 used in the refrigerator and air conditioners is 1,2 dichloro tetrafluoroethane. Its structure formula is. तर विद्यार्थी मित्रांनो, फ्रेऑन गॅस हा रेफ्रिजरेटर मध्ये आणि AC मध्ये वापरला जातो. ओके, कूलंट साठी. तर त्याचं या ठिकाणी तुम्हाला IUPAC नेम दिलेला आहे आणि स्ट्रक्चर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर नावावरून स्ट्रक्चर कसं फाइंड आउट करायचं हे आपण शिकलो. तर पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो. पहा काय 1,2 डायक्लोरो टेट्राफ्लोरोइथेन आहे. इथेन म्हणल्यानंतर कार्बनची संख्या किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 2. ओके, त्याच्यानंतर पहा 1 आणि 2 पोझिशनला क्लोरीन आहेत. मग या ठिकाणी आपण काढणार हा एक क्लोरीन, हा दुसरा क्लोरीन आणि टेट्राफ्लोरो. ओके, टेट्राफ्लोरो म्हणजे फ्लोरीनची संख्या जी आहे ती आपण 4 या ठिकाणी फ्लोरीन दाखवूया. ओके, तर हे स्ट्रक्चर झालं 1,2 डायक्लोरो टेट्राफ्लोरोइथेन. तर असं स्ट्रक्चर तुम्हाला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे? तर पहा ऑप्शन सी. पहा कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड, हा क्लोरीन, हा एक क्लोरीन, फ्लोरीन 1, 2, 3 आणि 4. ओके, तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे 1,2 डायक्लोरो टेट्राफ्लोरोइथेन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 72. द IUPAC नेम ऑफ. या ठिकाणी 2 कंपाऊंड्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर फर्स्ट कंपाऊंड कडे जाऊया आपण. या ठिकाणी फंक्शनल ग्रुप कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? अल्कोहोलचा आहे. ओके, तर नंबरिंग आपण स्टार्ट करूया. अल्कोहोल पासून जो कार्बन आहे त्या कार्बन पासून. तर नंबर 1 या ठिकाणी नंबर 2 कार्बन, हा नंबर 3 चा कार्बन, हा 4 आणि हा 5 नंबरचा कार्बन. ओके, या ठिकाणी 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे. मग IUPAC नेम काय येणार याचं? 2 मिथाइल आणि 2 आणि 4 नंबरला OH ग्रुप आहेत. ओके, सो
IUPAC नेम काय ना 2 मिथाइल 2,4 एकूण कार्बनची संख्या 5 आहे त्याच्यामुळे पेंटेन आणि 2 अल्कोहोल आहेत त्याच्यामुळे डायॉल. सो करेक्ट आन्सर काय येणार 2 मिथाइल 2,4 पेंटेन डायॉल. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे तुम्हाला पहा ते या ठिकाणी पहा ऑप्शन सी 2 मिथाइल 2,4 पेंटेन डायॉल इथे आहे का. त्याच्यामुळे हे ऑप्शन जे आहे ऑप्शन डी जे आहे ते आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो एलिमिनेट करणार. 4 मिथाइल हे सुद्धा एलिमिनेट 1,1 डायमिथाइल हे सुद्धा एलिमिनेट होणार. करेक्ट ऑप्शन सी. त्याच्यानंतरचा हा जो कंपाऊंड आहे CH2 CH2CN CHCN आणि CH2CN सिंपल याला आपण म्हणतो एकूण कार्बनची संख्या किती आहे 3. तर या ठिकाणी प्रोपेन ओके 1 नंबरच्या कार्बनला 2 नंबरच्या कार्बनला 3 नंबरच्या कार्बनला CN ग्रुप अटॅच आहे. सो IUPAC नेम येणार आहे ट्राय कार्बोनायट्राइल. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन will be option C will be your correct option. Okay पहा प्रोपेन 1 2 3 ट्रायकार्बोनायट्राइल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 73 IUPAC ने पहा या ठिकाणी स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे CH3 सिंगल बॉन्ड CH अशा प्रकारे काढू आपण. या ठिकाणी CH3 नंतर CH डबल बॉन्ड CH आणि सिंगल बॉन्ड CH3. ठीक आहे पहा आता या कंपाऊंडचं IUPAC नेम आता या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड आहे मित्रांनो. ओके डबल बॉन्ड असल्यामुळं हा कंपाऊंड अल्किन आहे आणि नंबरिंग आपण स्टार्ट करणार कार्बन नंबर 1 या ठिकाणी 2 कार्बन नंबर 3 कार्बन नंबर 4 आणि कार्बन नंबर 5. तर पहा विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरला मिथाइल ग्रुप अटॅच आहे. सो IUPAC नेम मध्ये 4 पहिल्यांदा येणार त्याच्यामुळे 2 मिथाइल रॉंग 1,2 रॉंग 3 आयसोप्रोपाइल रॉंग. या ठिकाणी पहा 4 मिथाइल आणि 2 नंबरला डबल बॉन्ड आहे एकूण कार्बनची संख्या 5 आहे. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी 4 मिथाइल 2 पेंटीन इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. ओके चला नेक्स्ट कंपाऊंड कडे जाऊया. नेक्स्ट कंपाऊंड काय विचारलेला आहे क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 74 द IUPAC नेम ऑफ पहा CH3 सिंगल बॉन्ड CH या ठिकाणी ब्रांच CH3 आणि या ठिकाणी COOH कार्बोक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो सो नंबरिंग आपण स्टार्ट करूया 1 2 आणि 3. 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे. सो 2 मिथाइल पासून स्टार्टिंग होणार. डायमिथाइल रॉंग प्रोपेनॉइक ॲसिड रॉंग ब्युटेरिक ॲसिड रॉंग 2 मिथाइल. ओके 2 मिथाइल आणि एकूण कार्बनची संख्या 3 आहे म्हणून आपण त्याला म्हणतो प्रोपेनॉइक ॲसिड. ओके सो करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन बी 2 मिथाइल प्रोपेनॉइक ॲसिड विल बी द करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन्स काय दिलेले आहे पहा. क्वेश्चन नंबर 75. ओके क्वेश्चन नंबर 75 IUPAC नेम पहा. आता नंबरिंग स्टार्ट कुठून करणार आपण. या ठिकाणी क्लोरीन हा फंक्शनल ग्रुप आहे इथं अल्कोहोल आहे. नंबरिंग स्टार्ट करणार आपण या ठिकाणी 1 2 3 ओके 4 नंबरचा कार्बन हा 5 आणि त्याच्या बाजूचा 6. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा 1 नंबरला क्लोरीन ग्रुप अटॅच आहे म्हणजे स्टार्टिंग कशापासून होणार 1 क्लोरो. 1 क्लोरो इथे सुद्धा आहे इथे सुद्धा आहे इथे सुद्धा आहे इथे सुद्धा आहे. ठीक आहे 1 क्लोरो नंतर पहा 4 कार्बन ॲटमला मिथाइल ग्रुप आहे. तो 4 मिथाइल या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी या ठिकाणी आहे हे एलिमिनेट होणार. ठीक आहे 1 क्लोरो 4 मिथाइल 1 क्लोरो 4 मिथाइल आणि 2 नंबरच्या कार्बनला OH आहे आणि एकूण कार्बनची संख्या 6 असल्यामुळं हेक्झेनॉल होणार हेक्झेनॉल. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन C 1 chloro 4 methyl 2 hexanol is the correct IUPAC name of this compound. Okay चला नेक्स्ट क्वेश्चन्स कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे IUPAC नेम ऑफ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. विद्यार्थी मित्रांनो ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिडचं स्ट्रक्चर आपल्याला काढता यायला पाहिजे. सॅलिसिलिक ॲसिड ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड कशा प्रकारे काढणार. या ठिकाणी असतो आपला O सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड हा CH3 आणि या ठिकाणी असतो कार्बोक्सिलिक ॲसिड. याला हे स्ट्रक्चर जे आहे विद्यार्थी मित्रांनो याला आपण म्हणतो
ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड आणि ह्या कंपाऊंडचं आपल्याला IUPAC नेम सांगायचं आहे. तर काय होणार या ठिकाणी पहा, 1 नंबरचा कार्बन हा 2 नंबरचा, 3, 4, 5 आणि 6, 2 नंबरला हा ॲसिटॉक्सी ग्रुप आहे. सो करेक्ट IUPAC नेम विल बी 2 ॲसिटॉक्सी आणि रिमेनिंग आपल्याला माहित आहे की बेन्झिनला जर COH अटॅच असेल त्याला आपण म्हणतो बेन्झोइक ॲसिड. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी बी. ओके, 2 ॲसिटॉक्सी बेन्झोइक ॲसिड. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन 77 IUPAC नेम ऑफ टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. विद्यार्थी मित्रांनो, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल म्हणजे काय, तर या ठिकाणी स्ट्रक्चर पहा, हा इथं CH3 असणार. ओके, हा CH3, या ठिकाणी हा CH3, हा जो कार्बन आहे याला आपण म्हणतो 3 डिग्री कार्बन ॲटम आणि हे 3 डिग्री अल्कोहोल आहे. तर नंबरिंग स्टार्ट कशी करणार आपण पहा, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 3. 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे आणि 2 नंबरलाच OH ग्रुप आहे. करेक्ट IUPAC नेम येणार 2 मिथाइल, 2 एकूण कार्बनची संख्या 3, 2 प्रोपेनॉल. सो करेक्ट IUPAC नेम विल बी 2 मिथाइल 2 प्रोपेनॉल. ओके, सो करेक्ट आन्सर ऑप्शन D विल बी युअर करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन 78 IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. ओके, कोणता कंपाऊंड दिलेला आहे या ठिकाणी पहा. काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ह्या कंपाऊंडमध्ये नंबरिंग स्टार्ट करणार आपण OH या ठिकाणी आहेत. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5. ठीक आहे, पहा 2 नंबरच्या कार्बनला हा मिथाइल ग्रुप आहे, तसेच 4 नंबरच्या कार्बनला सुद्धा मिथाइल ग्रुप आहेत. IUPAC नेम काय येणार 2,4 डायमिथाइल. 2 मिथाइल ग्रुप आपल्याकडे आहेत. 2,4 डायमिथाइल या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाही, या ठिकाणी. सो C आणि D एलिमिनेट होणार. 2,4 डायमिथाइल. 2 नंबरला OH आहे आणि एकूण कार्बनची संख्या 5 आहे, तर 2 पेंटनॉल येणार. ओके, पेंटेनॉल, 2 पेंटनॉल. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन B, 2,4 डायमिथाइल पेंटेन 2ON. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पहा, IUPAC नेम विचारलेला आहे. कंपाऊंड आपला अल्किन आहे. नंबरिंग स्टार्ट करू. कार्बन नंबर 1 या ठिकाणी हे 2, हा 3 नंबरचा कार्बन. ओके, हा 4, हा 5 आणि हा 6. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम्स. 3 नंबरला हा अल्काइल ग्रुप अटॅच आहे, याला आपण म्हणतो इथाइल. सो नेम काय असणार याचं 3 इथाइल. 3 इथाइल याच्यामध्ये आहे, हा इलिमिनेट होणार, हा सुद्धा इलिमिनेट होणार, हा सुद्धा इलिमिनेट होणार. करेक्ट आन्सर A असणार 3 इथाइल. 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे आणि एकूण कार्बनची संख्या 6 असल्यामुळं IUPAC नेम येणार या ठिकाणी 3 इथाइल 2 हेक्झिन. इट इज व्हेरी सिम्पल. खूप सोपे प्रश्न आहेत हे आणि तुम्हाला जमते बेटा. ओके, चला 3 इथाइल 2 हेक्झिन. नेक्स्ट क्वेश्चन्सकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, IUPAC नेम ऑफ पहा CH3 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड C, या ठिकाणी Br डबल बॉन्ड CH आणि सिंगल बॉन्ड Cl. ओके, हा कंपाऊंड आपल्याला दिलेला आहे. नंबरिंग विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट कुठून करणार आपण, कार्बन नंबर 1 याला देऊया, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 आणि कार्बन नंबर 4. 2 नंबरच्या कार्बनला अल्फाबेटिकली ऑर्डरनं आपण जाऊया. ब्रोमीन पासून सुरुवात करूया. 2 नंबरला ब्रोमीन आहे, सो 2 ब्रोमो. ओके, 1 नंबरला क्लोरीन आहे, सो 1 क्लोरो, 2 ब्रोमो, 1 क्लोरो. एकूण कार्बनची संख्या 4 आणि डबल बॉन्ड जो आहे तो 1 नंबरला आहे, सो ब्यूट 1 Ne. असं कुठं दिसते तुम्हाला ऑप्शन बाळांनो, ऑप्शन A, 2 ब्रोमो 1 क्लोरो ब्युटी. करेक्ट आन्सर इज क्वेश्चन नंबर 80चं A असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. या कंपाऊंडचा आपल्याला IUPAC नेम सांगायचा आहे. क्वेश्चन नंबर हा 81 क्वेश्चन पेपर मध्ये होता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आपण. नंबरिंग स्टार्ट करूया. कार्बन नंबर 1 हा कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 हा 5 नंबरचा कार्बन आणि 6 नंबरचा कार्बन. ठीक आहे, तर बाळांनो पहा 4th कार्बनला मिथाइल ग्रुप आहे, सो 4 मिथाइल पासून स्टार्टिंग होणार. 4 मिथाइल इथे आहे, इथे आहे, सो C ऑप्शन एलिमिनेट होणार आणि D सुद्धा एलिमिनेट होणार. चला नेक्स्ट पहा, 4 मिथाइल नंतर एकूण कार्बनची संख्या 6 आहे आणि 2 नंबरला OH आहे, सो IUPAC नेम येणार याचं 2 हेक्झॅनॉल. 2 हेक्झॅनॉल, 4 मिथाइल 2 हेक्झॅनॉल विल बी द करेक्ट आन्सर. ओके, सो ऑप्शन
यहाँ पर आ जाएगा बी 4 मिथाइल 2 हेक्सेनॉल। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। नेक्स्ट क्वेश्चन पहा काय विचारला आहे। 82 नंबरचा क्वेश्चन, द IUPAC नेम ऑफ द कंपाउंड हॅव्हिंग द स्ट्रक्चर। ओके, अशा प्रकारे दिलेला आहे। याला आपण व्यवस्थित लिहूया। CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड या ठिकाणी CH2 सिंगल बॉन्ड CH या ठिकाणी CH3 आणि CH3, अशा प्रकारे स्ट्रक्चर तुम्हाला दिलेला आहे। आता नंबरिंग स्टार्ट करूया बाळा। नंबरिंग कोणत्या कार्बन पासून देऊया पहा। कार्बन नंबर 1, हा कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 आणि हा कार्बन नंबर 4। ओके, 2 नंबरच्या कार्बनला हा इथाइल ग्रुप अटॅच आहे बाळा। सो नंबरिंग होणार या ठिकाणी 2 इथाइल पासून सुरुवात। 2 इथाइल इथे नाही, एलिमिनेट करा। इथे सुद्धा नाही, इथे सुद्धा नाही, 2 इथाइल इथे, 2 इथाइल, 3 ला मिथाइल ग्रुप आहे। सो 3 मिथाइल। ओके, एकूण कार्बनची संख्या 4 आहे। ब्यूट आणि 1 नंबरला डबल बॉन्ड आहे। सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन बी 2 इथाइल 3 मिथाइल ब्यूट 1 ENE। जस्ट सिंपल। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। क्वेश्चन नंबर 83, IUPAC नेम पहा काय विचारला आहे या ठिकाणी। C2H5 सिंगल बॉन्ड या ठिकाणी CH, पुन्हा या ठिकाणी C2H5 सिंगल बॉन्ड या ठिकाणी CH2 आणि या ठिकाणी आहे OH। ओके, नंबरिंग कुठून स्टार्ट करणार विद्यार्थी मित्रांनो? नंबरिंग आपण स्टार्ट करूया अल्कोहलच्या फंक्शन ग्रुप पासून। 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा कार्बन या ठिकाणी याला आपण अशा प्रकारे जर लिहिलं, ओके, CH2 आणि या ठिकाणी CH3, तर हा 3 नंबरचा कार्बन आणि हा होणार 4 नंबरचा कार्बन। तर 2 नंबरच्या कार्बनला कोणता अल्काइल ग्रुप आहे? इथाइल। सो 2 इथाइल, 2 मिथाइलवाला रॉंग, 3 इथाइलवाला रॉंग होणार, 2 इथाइल। ओके, एकूण कार्बनची संख्या 4, 1 नंबरला OH ग्रुप आहे। सो करेक्ट आन्सर विल बी पहा 2 इथाइल ब्यूटेनॉल 1 ब्यूटेनॉल। करेक्ट ऑप्शन विल बी ए। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे। 84 नंबरचा क्वेश्चन पहा बाळा। CH3 सिंगल बॉन्ड CH2 आणि COOH, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे COH फंक्शनल ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचा। नंबरिंग 1, 2, 3, 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन असतो प्रोपेन, आणि प्रोपेनमध्ये आपण काय करतो? E रिप्लेस करतो आणि OIC आणि समोर ॲसिड लावतो। हे त्याचं झालं IUPAC नेम। सो करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड विल बी प्रोपॅनॉइक ॲसिड, प्रोपॅनॉइक ॲसिड। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे। IUPAC नेम हे स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो। आता पहा या स्ट्रक्चरमध्ये काय आहे। एक सायक्लोप्रोपेन आहे, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, हा नायट्रोजन आहे आणि नायट्रोजनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी या कंपाउंडची नंबरिंग करत असताना ह्या N ला आपल्याला मेन्शन करायचं विद्यार्थी मित्रांनो। N ला हा मिथाइल ग्रुप आहे, दुसऱ्या मिथाइल ग्रुपसाठी सुद्धा N आपण मेन्शन करणार। टोटल मिथाइल ग्रुप आहे 2, सो N डायमिथाइल। ओके, हा जो ग्रुप आहे हा आहे आपला सायक्लोप्रोपेन। सायक्लोप्रोपेनला मेन्शन करूया N डायमिथाइल सायक्लोप्रोपेन, आणि हा जो CON ग्रुप आहे याला आपण म्हणतो कार्बोक्सामाइड। सो करेक्ट ऑप्शन is A, N, dimethyl cyclopropane carboxamide is the correct IUPAC name of given compound. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. क्वेश्चन नंबर 86 IUPAC nomenclature of the compound will be. पहा आता याच्यामध्ये नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आपण. कार्बन नंबर 1 याला देऊया, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 आणि हा कार्बन नंबर आहे तुमचा 5. तर पहा विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरच्या कार्बनला मिथाइल ग्रुप आहे, तसेच 4 नंबरच्या कार्बनला 2 मिथाइल ग्रुप आहेत. सो IUPAC नेम काय होणार 2,4,4 2,4,4 याच्यामध्ये नाही, एलिमिनेट करा हे दोन ऑप्शन. सो ट्रायमिथाइल आहे ओके. ट्रायमिथाइल एकूण कार्बन 5 आहे. सो पेंट आणि 2 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून 2ENE. सो करेक्ट IUPAC नेम ऑफ द कंपाउंड विल बी 2,4,4 ट्रायमिथाइल पेंट 2ENE. ऑप्शन ए विल बी करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 87
CH3 सिंगल बॉन्ड C आणि या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड दिलेला आहे सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH, या ठिकाणी CH3 आहे आणि या ठिकाणी सुद्धा CH3 आहे. या कंपाऊंडचा IUPAC नेम तुम्हाला ओळखायचा आहे बघा. अल्काइन आहे. नंबरिंग स्टार्ट करणार आपण ट्रिपल बॉन्ड पासून. 1 नंबरचा कार्बन हा 2 नंबरचा कार्बन, 3 नंबरचा कार्बन, 4 नंबरचा कार्बन, 5 नंबरचा कार्बन. 4 नंबरच्या कार्बनला मिथाइल ग्रुप आहे. सो नेम विल बी 4 मिथाइल. 4 मिथाइल. इथेन आहे. D एलिमिनेट, C एलिमिनेट, 4 मिथाइल. हा सुद्धा एलिमेंट 4 मिथाइल. एकूण कार्बनची संख्या 5 आहे आणि 2 नंबरला ट्रिपल बॉन्ड आहे. सो 2 पेंटाइन, YNE. So correct option will be option A, 4 methyl 2 pentyne is the correct IUPAC name. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ CH4, पहा विद्यार्थी मित्रांनो, CH4 ला आपण म्हणतो मिथेन. ओके, आणि तुम्हाला विचारले CH4 जर मिथेन असेल तर C9H20 काय? तुम्हाला सर्वांना माहित आहे CH4 मिथेन, C2H6 इथेन, C3H8 प्रोपेन, C4H10 ब्यूटेन, C5H12 पेंटेन, C6H14 हेक्सेन, C7H16 हेप्टेन, C8H18 ऑक्टेन आणि C9H20 याला आपण म्हणतो बाळा नोनेन. सो करेक्ट ऑप्शन विल बी नोनेन. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, हा कंपाऊंड दिलेला आहे, घाबरायचं अजिबात कारण नाही. फंक्शन ग्रुप पहा, हा अल्डिहाइडचा आहे. नंबरिंग इथून स्टार्ट करूया. 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा कार्बन, हा 3 नंबरचा कार्बन, हा 4 नंबरचा कार्बन, 5 नंबरचा, एकूण 6 कार्बन आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो 3 नंबरला हा आपला कीटोनिक फंक्शन ग्रुप आहे. सो नंबरिंग विल बी 3 कीटो येणार. कीटोनचं 3 कीटो कुठं दिसते पहा. ऑप्शन ए नाही होणार, एलिमिनेट करा. 5 मिथाइल एलिमिनेट करा. 3 कीटो दोन्हीमध्ये आहे. 3 कीटो. ओके, नंतर 2 नंबरच्या कार्बनला हा मिथाइल ग्रुप आहे. सो 2 मिथाइल. ओके, 3 कीटो 2 मिथाइल, 3 कीटो 2 मिथाइल दोन्हीमध्ये सुद्धा आहे. चला 3 कीटो 2 मिथाइल. नंतर टोटल कार्बनची संख्या 6 आहे. तो येणार हेक्स. 4 नंबरला डबल बॉन्ड आहे. सो येणार EN आणि 1 नंबरला अल्डिहाइड ग्रुप आहे त्याच्यामुळे येणार AL. सो करेक्ट ऑप्शन of this question will be option D, 3 keto 2 methyl hex 4 ENAL. okay, 3 keto 2 methyl hex 4 enal. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर लास्ट 90 नंबरचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. नेम ऑफ द अल्किन विथ द मॉलिक्युलर फॉर्म्युला. पहा अल्किन विचारले तर विद्यार्थी मित्रांनो अल्किन C10H20 वाला अल्केन. तुम्हाला सर्वांना माहित आहे C10H22 वाला अल्केन जो आहे तो आहे डेकेन. आणि डेकेन मधलं हा आपण डेकेन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. मग याच्यामधून जर का आपण 2 हायड्रोजन काढले तर काय होणार C10H20 आणि नाव सुद्धा चेंज होईल. याचं नाव होईल ENE आपण लावणार. ओके, डेकिन विल बी. ओके, IUPAC नेम सॉरी करेक्ट ऑप्शन विल बी डेकिन. ऑप्शन सी विल बी करेक्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर हे होते आजच्या क्वेश्चन पेपरचे क्वेश्चन्स आणि त्यांचा आपण ॲनालिसिस पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक यू सो मच अँड हॅपी लर्निंग.